भारताला पुढचं ऑलिम्पिक मेडल महाराष्ट्रातल्या याच गावातून मिळणार आहे, कारण अशा प्रकारच्या गाद्यांवर प्रॅक्टिस करून इथले खेळाडू नॅशनल लेवल पर्यंत पोहोचलेत। आता पोल वॉल्ट सारख्या कठीण खेळाची प्रॅक्टिस करण्यासाठी या गावातल्या पोरांकडे साध्या मॅट सुद्धा नाहीयेत, तरी सुद्धा भंगारातून अशा प्रकारे गाद्या शोधून त्यावर या गावातली पोरं प्रॅक्टिस करत आहेत। आणि इथेच प्रॅक्टिस करून यावर्षी यूपी मध्ये झालेल्या अंडर 17 नॅशनल खेळांमध्ये या गावातील खेळाडू अथर्व मिरजकर याने 4.10 मीटर एवढी उडी मारून आपल्या महाराष्ट्राचं नाव मोठं केलंय आणि हा रेकॉर्ड करणारा तो आपल्या महाराष्ट्रातला पहिला गोल्ड पोल खेळाडू ठरलाय। आता नॅशनल सोबतच या गावातील 4 इतर खेळाडू हे स्टेट लेवलच्या रांगेत सुद्धा आहेत। आता या सर्वात महत्त्वाचं योगदान आहे ते इथले कोच अनिस सर यांचं, जे गावातल्या 10 ते 12 पोरांना एकही रुपया न घेता या खेळाचं प्रशिक्षण देत आहेत। आता हे खेळाडू तयार होत आहेत आपल्या सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील अंकलखोप या गावात। आता फक्त विचार करा की या पोरांकडे प्रॅक्टिस करायला साधी मॅट सुद्धा नाहीये, तरी ते नॅशनल लेवल पर्यंत पोहोचलेत। आणि जर यांना प्रॉपर मदत मिळाली तर ऑलिम्पिक मध्ये आपला मेडल तर फिक्सच आहे। आता मेडल जिंकल्यावर यांना सगळेजणच बक्षीस द्यायला येतात, परंतु खेळाडूच्या या फेज मध्ये जर आपण त्यांना मदत करतोय तर ती त्यांच्या करिअरसाठी आणि आपल्या देशासाठी मोठी गोष्ट ठरेल। आणि त्यासाठी ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा आणि या खेळाडूंना नक्की मदत करा।